नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे की कशाप्रकारे आता अद्वैतवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला असतो आणि त्याच्यानंतर मात्र रोहिणी आणि राहुल हे स्वतःच्या स्वार्थासाठी आता या गोष्टीचा वापर करून घेणार असतात. म्हणजे आता अद्वैतवरती असे गुन्हे दाखल झाल्यानंतर पोटात मात्र आता गुदगुल्या व्हायला सुरुवात झालेली असते आणि याच गोष्टीचा आता त्यांना खूप आनंद होत असतो की अद्वैतला आता अशा गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये जावं लागतंय. आणि मग काय अद्वैतला आता गुंतवण्यासाठी रोहिणी आणि राहुलकडे आता चांगला मार्ग मिळालेला असतो. त्यांना एक चांगला चान्स मिळालेला असतो. आता रोहिणी राहुलला म्हणते की हा चान्स मात्र आता आपल्या हातातून जायला नको. म्हणूनच आता रोहिणी राहुलला चांगलं समजावून सांगते. म्हणूनच आता राहुलने देखील प्लॅन केलेला असतो आणि अद्वैतला देखील त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवण्यासाठी पैसे देऊन त्या मुलीच्या आईवडिलांना देखील विकत घेतलेलं असतं. 4-2 साक्षीदार देखील त्याने विकत घेतलेले असतात आणि या गोष्टीच्या आधाराने आता मात्र अद्वैत विरुद्ध तो सोडणार असतो त्यांना. आणि आता कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. अद्वैत विरुद्ध गुन्हा दाखल असतो, त्याच्यामुळे त्याला कोर्टात हजर होण्यास सांगितलेलं असतं. आता मित्रांनो, आतापर्यंत नेमकं काय झालंय हे जर तुम्हाला नीट जाणून घ्यायचं असेल ना, तर मित्रांनो पार्ट 1 एकदा नक्की बघा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईलच, सोबतच कमेंट बॉक्समध्ये देखील देईल आणि सोबतच या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला ती लिंक दिसेल. तर मित्रांनो, नेमकं पुढं काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, प्लीज या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट आहे 2000 लाईक. मित्रांनो, मला खात्री आहे तुम्ही नक्कीच कराल. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण बघितलं की कशाप्रकारे अद्वैतला आता कोर्टामध्ये बोलवलं गेलेलं असतं आणि कोर्टामध्ये आता त्याच्या विरुद्ध ट्रायल सुरू झालेला असतो आणि त्या गोष्टीमध्ये आता अद्वैतवरती विरुद्ध सगळे पुरावे गोळा झालेले असतात. कारण की हे सगळे पुरावे जे कोणी रचलेले असतात ते रोहिणी आणि राहुल असतात. पहिल्यांदा ती केस काही इतकी स्ट्रॉंग नसते. अद्वैतवरती दाखल झालेला विनयभंगाचा जो गुन्हा असतो त्याच्यासोबतच आता बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात येतो आणि आता ही केस खूप हाय प्रायोरिटी होऊन जाते. आता सगळ्या सिटीमध्ये अद्वैतचं नाव असतं आणि अद्वैतची जबरदस्त अशी बदनामी सुरू झालेली असते. त्याच्यामुळे अद्वैत चांदेकर यांच्या सगळ्या बिझनेसवरती पूर्णपणे आता सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. बिझनेससुद्धा कमी झालेला असतो. या सगळ्या गोष्टींतून आता अद्वैत जात असतो. बिझनेस पण कमी झाला, परत त्याची इज्जत देखील गेली. या सगळ्याच गोष्टींचा त्याला प्रचंड त्रास होऊ लागतो. कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. कला विचार करत असते की कदाचित त्या गावात त्या दिवशी थांबले नसते तर मात्र या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या आणि अद्वैतला आता ही वेळ पाहावी लागली नसती. त्यासाठी आता कला स्वतःलाच दोष देत असते. परंतु कला आता विचार करत असते की ह्या मुलीने असं का बरं केलं असेल. या मुलीने इतका जो काही घाणेरडा जो आरोप आहे तो का बरं लावला असेल. अद्वैतने तर असं काही केलं नाहीये. आता कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची ट्रायल सुरू असते. कोर्टामध्ये हेही सिद्ध झालेलं असतं की अद्वैतने मॉलेस्टेशनचा प्रयत्न केला, विनयभंग देखील केला आणि त्याने त्या मुलीला छेडलं देखील. हे सगळं सिद्ध केलेलं असतं. आता हे सगळं सिद्ध करण्यासाठी जो पैसा खर्च केलेला असतो तो सगळा राहुल आणि रोहिणीने केलेला असतो. आता कलाला खूप काही डाऊट आलेले असतात. त्या मुलीने इतके सगळे पुरावे गोळा केले, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे या गोष्टीमध्ये पूर्ण गाव सामील होता की काय, असं आता कलाला डाऊट आलेला असतो. म्हणूनच कला आता या गोष्टीवरती छाडा काढायचं ठरवते. आता पोलिसांचं ती तपास वगैरे या गोष्टींमध्ये ती जाऊ लागते. तिला हळूहळू गोष्टी लक्षात येतात की नाही, या मुलीला कोणीतरी सपोर्ट करणारी दुसरी व्यक्ती आहे. आणि आता त्या मुलीवरती जेव्हा बलात्काराचा गुन्हा जेव्हा दाखल केलेला असतो अद्वैतवरती, तेव्हा मात्र तिला इतकं काही करायचं नाहीये असं तिच्या चेहऱ्यावरून कलाला वाटत असतं. कलाला वाटत असतं की नाही, त्या मुलीला जर मी भेटले तर मला खरं काय आहे हे निदान ती सांगेल. आता मी फक्त तिचा रागराग करून उपयोग नाहीये, मला तिच्याशी गोड बोलून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील असं तिला वाटत असतं. आता मात्र घरी जेव्हा कला आलेली असते तेव्हा मात्र सरोज खूप जास्त तापलेली असते. सरोज कंटिन्यू आता कलाला दोष देत असते. म्हणत असते की माझा अद्वैत चांगला म्हणत होता की नाही थांबायचंय त्या गावामध्ये, परंतु या भिकारचोट मुलीला, या गावठी मुलीला काही अक्कल तरी आहे का. या रस्त्यावरल्या मुलीने रस्त्यावरली गोष्ट करून माझ्या अद्वैतला सुद्धा आता रस्त्यावरती आणलंय असं म्हटल्यावरती मात्र आता कलाला प्रचंड वाईट वाटत असतं. परंतु कला काहीही बोलत नाही. काही न बोलता ती आता तिच्या रूममध्ये जाते. तिला आता त्या मुलीवरती डाऊट येत असतो. ती विचार करत असते की नक्कीच या मुलीला कोणीतरी मदत करतंय. मग आता इकडे राहुल आणि रोहिणी यांनी आता चांदेकरांचा व्यवसाय हा स्वतःच्या हाती घेतलेला असतो.
आणि आता दोघेही प्रचंड खुश असतात. आता मात्र आबांना सुद्धा भान राहिलेलं नसतं. आबा सुद्धा फक्त अद्वैतच्या काळजीतच असतात आणि घरामध्ये आता इतकी मोठी गोष्ट झाली म्हटल्यावरती बिझनेसवरती मात्र कोणीही जास्त लक्ष देत नसतं. आता ही गोष्ट मात्र रोहिणी आणि राहुल करतात आणि ते दोघेही आता बिझनेस कसा आपल्या ताब्यात करता येईल, आपल्या ताब्यात घेता येईल, या सगळ्या गोष्टींवरती आता ते विचार करू लागतात. आता मात्र एक फाईल असते, त्याच्यावरती अद्वैतची सही सुद्धा लागत असते, जेणेकरून पूर्ण बिझनेसचे जे ॲक्सेस आहे ते राहुलकडे येतील. आता राहुल मुद्दामच आता म्हणत असतो, आबा मी आता हा बिझनेस सांभाळू का? दादाला तर जेल झाली आणि मला नाही वाटत की दादा परत सुटावा. असं होऊ नये का त्यांनी नाही सुटू, परंतु आता सध्या तरी माझी गरज आहे बिझनेसला, मी सध्या सांभाळतोय सगळं. तेव्हा मात्र आबा म्हणतात की अद्वैत सुटणार आहे माझा आणि बिझनेस चालेल, काही गरज नाही त्या गोष्टीची. तेव्हा मात्र आता राहुलला प्रचंड राग येतो. राहुल आता रोहिणीकडे येतो आणि म्हणतो की आबा माझ्याकडे राईट्स द्यायला सुद्धा तयार नाही आहे. सध्या मी काही निर्णय घेऊ शकेल ऑफिसमध्ये इतकं सुद्धा मला बनवायला तयार नाही. अद्वैत आता तिकडे जेलमध्ये आहे, आता मात्र तो कायमचा सुटलाच नाही पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा रोहिणी आणि राहुल हे दोघेही आता त्या मुलीच्या घरी गेलेले असतात. त्यांनी त्या मुलीला सांगितलेलं असतं की तू आता कोर्टामध्ये रडायचं नाटक कर आणि सगळ्या गोष्टी ही मी वकिलांना समजावून सांगितल्यात, ते तुझ्या साईडनेच बोलतील. तुला काही उलटे पालटे प्रश्न विचारतील, तुला फक्त अद्वैतच्या ह्या गोष्टी बोलायच्यात की अद्वैतने काय केलं, कसं केलं, या सगळ्या गोष्टी आता अद्वैतच्या देखत आणि सगळ्यांच्या देखत आता तुला कोर्टात सांगायच्या आहे. अद्वैत आणि त्याचा वकील या गोष्टीला खूप जास्त विरोध करतील, परंतु हे बघ आता तुला एवढे पैसे दिलेत आम्ही ना, आता तुला हे करावंच लागेल. आणि एक लक्षात घे, हे जर काम पूर्ण केलं ना तुला अजून पैसे मिळतील आणि तुला जॉब देखील देऊ आम्ही, त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तू आता हे सगळं करायचं आहे. तुला आता बलात्काराविषयी भरपूर गोष्टी आता तुला सांगाव्या लागतील. आता आपण गुन्हा तर दाखल केलाय, परंतु ते सिद्ध पण करायचं आहे आपल्याला. आता तिचे आई वडील हे दोघेही या गोष्टीला नकार देत असतात, परंतु आता रोहिणीने त्यांना सांगितलेलं असतं की तुमच्या मुलीवरती खरंच बलात्कार झालाय का, आपण फक्त कोर्टात करणार आहोत ना या सगळ्या गोष्टी, आणि पुढे मागे तुम्हाला याच्या मागे किती पैसा मिळेल याचा विचार आहे का तुम्हाला? खूप जास्त पैसा मिळतो अहो अशा केसमध्ये. आम्ही तर देणार आहे तो वेगळाच, परंतु तुम्हाला या केसमधून सुद्धा भरपूर पैसा मिळेल. तेव्हा मात्र आता रोहिणी आणि राहुल हे दोघेही तिच्या आईवडिलांना सुद्धा पटवून देतात की तुम्ही असं जर वागलात तर मात्र तुम्ही मालामाल व्हाल, तुमची जी दारिद्र्य आहे ती आयुष्यासाठी संपून जाईल आणि मग तुम्ही शहरामध्ये याल आणि तुमचं देखील ऐसपैस असेल, तुमची लाईफस्टाईल अशी एकदम भारी असेल. या सगळ्या गोष्टींचे खोटे स्वप्न मात्र आता रोहिणी आणि राहुलने त्या दोघांना दाखवलेले असतात. त्यांनी आता त्यांना काहीशे पैसे देखील दिलेले असतात आणि वकिलाचं टेन्शन घेऊ नका असं देखील सांगितलेलं असतं. त्याचे सुद्धा पैसे आम्हीच पे करतोय, आम्हीच त्याला पैसा देतोय, तेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त आता तुमच्या केसवरती ठाम राहा, तुमच्या मतांवरती ठाम राहा आणि अद्वैत कशा प्रकारे अजून आतामध्ये अडकेल एवढंच फक्त करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला पैसे देत राहू आणि तुमची देखील मजा होत राहील. तेव्हा मात्र आता ती मुलगी जराशी नाराज असते, परंतु आता पैशांपुढे त्यांनी आता होकार दिलेला असतो आईवडिलांनी. तेव्हा आता तिच्याकडे सुद्धा आता दुसरा काही पर्याय राहिलेला नसतो. तेव्हा मात्र आता रोहिणी आणि राहुल हे खूपच आनंदी झालेले असतात आणि ते आता घरी आलेले असतात. घरी येतात ते प्रकार बघतात तर कशा प्रकारे कला ही रडत आहे आणि ती विचार करत आहे. तिची देखील आता अवस्था फार वाईट झालेली असते आणि ही अवस्था बघून मात्र आनंद जर होत असेल तर तो राहुल आणि रोहिणीला प्रचंड होत असतो. आणि आता आबा कशा प्रकारे माझ्या हातामध्ये संपूर्ण सत्ता देत नाही असं आता राहुल म्हणत असतो. आता मात्र दादा कायमचा जेलमध्ये जाईल, कदाचित त्याला फाशी सुद्धा होऊ शकते असं आता राहुल म्हणत असतो. आता त्याच्यासाठी गावातून काही मोर्चे देखील काढावे लागतील, अद्वैतच्या नावाचा फार धिंडोरा उडाला पाहिजे असं आता राहुल म्हणत असतो. आणि राहुल म्हणत असतो की आता अद्वैतला पूर्णपणे बदनाम करून टाकायचं, तर आणि तर माझ्या ताब्यात ह्या सगळ्या गोष्टी येतील. तेव्हा आता राहुल स्वतःहून काही लोकांना भेटलेला असतो, काही गुंडांना. तो म्हणतो की हे बघा आता अद्वैत विरुद्ध पूर्ण मोर्चे निघाले पाहिजे, संपूर्ण शहरामध्ये अद्वैतला मारून टाका, अद्वैतला फासावर चढवा असे मोर्चे काढले पाहिजे तुम्ही आणि असे मोर्चे निघाले पाहिजे. मी तुम्हाला पैसा देतो, काय लागेल तो खर्च करा, परंतु असे मोर्चे निघाले पाहिजे आणि गल्ली गल्लीमध्ये बॅनर लागले पाहिजे, पुतळे जाळले गेले पाहिजे अद्वैतचे. अद्वैत सारख्या नराधामाला लगेच फासावरती चढवा असे नारे प्रत्येकाच्या तोंडून मला ऐकायचे
आणि प्रत्येक न्यूज चॅनल आणि सगळीकडे फक्त तुमचीच बातमी दिसली पाहिजे. आता असा मोठा भयानक कांड हा राहुलने आणि रोहिणीने एकत्र येत रचलेला असतो. रोहिणीने आता सगळ्यांना पैसे दिलेले असतात. रोहिणी सांगत असते की हे बघा, याच्यामध्ये आमचं कुठेही नाव येता कामा नये. आता जे काही करायचंय ते तुम्हाला करायचंय आणि सगळीकडे मोर्चे आणि इवन कोर्टामध्ये सुद्धा मोर्चे काढायचेत. आणि या गोष्टीचा दबाव सगळ्यांना समजला पाहिजे की किती मोठ्या व्यक्तीने असं काम केलं आणि या गोष्टीचा आता त्याला पूर्णपणे पश्चाताप झाला पाहिजे आणि तो जेलमधून परत कधी सुटला नाही पाहिजे. तरच तुम्हाला पैसे मिळतील. नाहीतर जर याच्यात काही चुकलात तुम्ही तर तुमचाही जीव जाईल, एवढं लक्षात ठेवा, असं आता रोहिणीने त्यांना धमकावून सांगितलेलं असतं. तेव्हा आता रोहिणी म्हणत असते हे मोर्चे आता उद्या सकाळी निघाले पाहिजे, म्हणजे केसचा निकाल सुनावण्याआधी. आणि उद्या खूप मोठा गंभीर गुन्हा दाखल होतोय आणि या सगळ्या गोष्टींचा प्रश्न आता तुम्ही जनतेला विचारायचा आहे आणि जनतेकडूनच जनतेमध्ये रोष निर्माण करून घ्यायचा आहे. तेव्हा ते गुंड म्हणत असतात की ठीक आहे, आम्ही ते सगळं करून घेऊ आणि आम्ही आता लगेचच मोर्चे काढू आणि अद्वैतला फासावरती चढवा, असेच सगळे मोर्चे असतील. आता मात्र रोहिणीने सुद्धा इतका भयानक डाव खेळलेला असतो. रोहिणी आणि राहुल आता खूपच भयानक वागत असतात. इतकी घाणेरड्या पातळीला जाऊन प्रॉपर्टीसाठी एवढं सगळं करताना आता मात्र त्यांना लाज देखील वाटत नसते. आता त्यांनी त्या माणसांना पैसे तर दिलेले असतात. ते माणसं लगेचच तिकडे अद्वैत विरुद्ध असे मोर्चे काढण्यासाठी तयार झालेले असतात. आता मात्र अद्वैतला खूप मोठा भयानक धोका निर्माण झालेला असतो. अद्वैत विरुद्ध केस स्ट्रॉंग झालेली असते आणि अद्वैतला त्याचा चांगलाच फटका बसणार असतो. कारण की आता जनतेमधून देखील जेव्हा असे मोर्चे निघतील त्यावेळेस मात्र लोकांचा रोष असेल अद्वैतवरती आणि अद्वैतला खूप जास्त त्रास होणार आहे हे आपल्याला कळतच आहे. परंतु आता मित्रांनो पुढे काय होतं, जेव्हा आता अद्वैत आणि कला हे दोघे भेटलेले असतात, म्हणजे कला आता ही अद्वैतला भेटण्यासाठी लॉकअपमध्ये आलेली असते. अद्वैतवरचे सगळे गुन्हे सिद्ध झालेले नसतात, त्याच्यामुळे मात्र अद्वैतला अजूनही लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा कला मात्र अद्वैतकडे आलेली असते. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, मला माहिती आहे तुम्ही काही केलेलं नाहीये, तुम्ही काळजी करू नका. चांदेकर, मला माहिती आहे तू काही केलेलं नाही, तू अजिबात काळजी करू नको, तुला मी इथून निर्दोष सुटका करेल तुझी, माझं नाव बदलून टाक नाही तर, असं आता कला खूप विश्वासाने म्हणत असते. अद्वैत मात्र केविलवाना कलाकडे बघत असतो. म्हणत असतो की खरे अगं माझी ही अवस्था झाली आहे ना आज, मी खरंच नाही सांगू शकत. अगं काय बितते माझ्यावरती. अगं मी त्या मुलीकडे साधं बघितलं सुद्धा नव्हतं, फक्त एकदा तुझ्या समोर तिच्याकडे बघितलं होतं तेवढंच, त्याच्यानंतर तर मी तुझ्याच सोबत होतो ना गं. अगं सांग ना तू यांना सगळ्यांना, मला काही कळत नाहीये. अगं माझ्यावरती इतके का आरोप लावले जात आहे, बलात्काराचा आरोप. अगं मी तुझ्यासोबत झोपलो होतो, मी तुझ्या सोबतच होतो आणि माझ्यावरती असे घाणेरडे आरोप लावले जात आहे, मला इतकं बदनाम केलं जात आहे, मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक उरलो नाहीये खरे. तेव्हा मात्र कला म्हणत असते चांदेकर तुला विश्वास हरायचा नाहीये. अरे असे घाणेरडे आरोप कोणीही करेल रे तुझ्यावरती, मग काय तू रडत बसणार आहे? अरे लढायचंय आता आपण, तू अजिबात घाबरू नकोस, मी सगळं करते, तू अजिबात टेन्शन घेऊ नको आणि तुला इथून सोडूनच राहील मी. माझं नाव पण कला खरे. तेव्हा मात्र तू टेन्शन घेऊ नकोस, तू आता निश्चिंत राहा. आता अद्वैतला कलावरती विश्वास असतो. कलाला तो म्हणतो, खरे मी आजपर्यंत तुला खूप टोकत राहिलो, खूप बोलत राहिलो, मला माफ कर. मला माहित नाही कदाचित मी सुटेल की नाही इथून, परंतु खरंच तू एक खूप चांगली मुलगी आहे आणि मला तुझ्या या कर्तृत्ववानाचा खूप आदर आहे. आणि असं काही बरंचसं काही आता अद्वैत कलाविषयी बोलत असतो. कलाच्याही डोळ्यात पाणी असतं आणि अद्वैतच्याही डोळ्यात पाणी असतं. दोघेही खूप भावूक झालेले असतात, कारण की दोघांवरती जी परिस्थिती आलेली असते ना मित्रांनो, ती खूपच भयानक असते. जेव्हा असे काही आरोप लागले जातात तेव्हा मात्र सगळी जी सिंपती असते ती मुलीच्या बाजूने निघून जाते. आता फॅमिलीमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांच्या घडत असतात आणि या गोष्टीचा ट्रेस मात्र अद्वैतच्या चेहऱ्यावरती प्रचंड प्रमाणात क्लिअर दिसत असतो. आता मात्र इकडे दुसरीकडे आता कला त्या मुलीचा शोध घेण्यासाठी निघालेली असते, कारण की आजच कोर्टात सगळे निकाल वगैरे त्यांना दाखल होणार असतात आणि एक नंतर कोर्ट भरणार असतं. त्यामुळे आता कला ही सकाळी या मोहिमेवरती निघालेली असते. कला आता त्या मुलीला गाठवते आणि त्या मुलीला ती भेटते. त्यावेळेस मात्र ती मुलगी पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा मात्र कला तिला म्हणत असते की हे बघ तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्याकडे आली आहे, मला खरंच खात्री आहे
तुझ्यावरती असं काही झालेलं नाहीये, परंतु तू जे आरोप करते ना ते चुकीचे आहे. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणत असते की असं काही नाहीये, माझ्यावरती झालंय तेच मी कोर्टामध्ये सांगितलंय. तेव्हा मात्र आता कला तिला जरा विश्वासात घेत, तिला जरा बाजूला घेत, तिला आता इमोशनल करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आता कलाने डायरेक्टली खूप मोठी खेळी खेळलेली असते. त्या मुलीला आता खूप काही गोष्टी सांगितलेल्या असतात, तिला खूप जास्त भावूक केलेलं असतं. देवाधर्माच्या सगळ्या गोष्टींमध्ये आता त्या मुलीला तिने अडकवलेलं असतं, अगदी तिचा ब्रेन वॉश केलेला असतो. कला म्हणत असते की मला खरं सांग, हे करणं योग्य आहे का? अगं, उद्या तुझ्या भावावरती असा कोणी गुन्हा दाखल केला, समजा मीच केला, मी तुमच्या गावात आले होते, माझ्यावरती तुमच्या वडिलांनी किंवा तुझ्या भावाने असं काही केलं आणि असं जर झालं आणि मी जर तसे पुरावे जर केले तयार, तर मात्र तू सांग तुझं काय होईल मग? तेव्हा मात्र आता त्या मुलीला एक गोष्टीची भीती वाटू लागते. तिला खरंच वाटू लागतं की कला देखील असे काही गुन्हे दाखल करेल आणि मग माझं काही खरं राहणार नाही. मग ती जरा घाबरते. तेव्हा मात्र कला म्हणते की हे बघ, तू काही काळजी करू नको, मी काय असे गुन्हे वगैरे दाखल नाही करणार आहे, कारण की मी इतकी चांगली आहे, मी असं माझ्या स्वतःच्या इज्जतीचे धिंडोडे जगासमोर नाही घेऊन येणार. तेव्हा मात्र कला आता तिला ह्या गोष्टीची अहमियत समजून सांगते की एखादी गोष्ट आपल्याला जरी पाहिजे असेल तर त्या गोष्टीची किंमत कधीच आपल्या इज्जतीशी होऊ शकत नाही, आपल्या अब्रूशी कधी होऊ शकत नाही. अशी अब्रू रस्त्यावरती नको काढू, असं आता तिने खूप प्रेमाने समजून सांगितलेलं असतं. आता मात्र त्या मुलीला खूप प्रेमाने आता कला म्हणत असते की हे बघ, काही अडचण आहे का तुला? तू हे अडचणीमुळे केलंय का? तुझ्या परिस्थितीमुळे केलं हे सगळं? तेव्हा मात्र ती मुलगी सांगू लागते की मॅडम, मी तुम्हाला कसं सांगू या सगळ्या गोष्टी, मला कळत नाही हे कसं सांगावं. तेव्हा मात्र आता कलाला काहीही समजत नसतं. कला म्हणत असते का त्या मुलीला समजावू तर समजावू कसं? तेव्हा मात्र आता मात्र त्या मुलीला कलाने थोडंसं कन्व्हिन्स केलेलं असतं. कला विचारत असते की काय झालं तुला, हे सगळं तू असं का बरं केलं? आता ती मुलगी रडायला लागते, म्हणत असते की कला मॅडम मला माफ करा, हे सगळं मीच केलं. खरं तर मला अद्वैत आवडले होते आणि म्हणूनच मला भाव द्यावा, त्यांनी माझ्याकडे यावं म्हणून मी त्यांच्यासाठी असा गुन्हा दाखल केला होता सुरुवातीला. परंतु याचं रूपांतर मात्र नंतरून खूप वेगळ्या गोष्टींमध्ये होत गेलं आणि याच्यासाठी मी एकटी कारणीभूत नाहीये, तर माझ्या घरातले सुद्धा आहेत. खरं तर मी घरातल्यांना सगळ्यात आधी खोटं सांगितलं होतं आणि मी हे सगळं मुद्दाम केलं होतं जेणेकरून अद्वैत आणि मला तो आवडला होता, त्यासाठी मी हे सगळं केलं होतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं, तुझं जर त्यांच्यावरती प्रेम झालं होतं, परंतु प्रेमाची तर ही खरी व्याख्या नाही आहे ना की आपलं जर एखाद्यावरती प्रेम आहे तर त्याच्यावरती असे गुन्हे दाखल करणं किंवा एखाद्याला असा त्रास देणं, तर मग त्याला खरं प्रेम म्हणताच येत नाही, त्याला फक्त आकर्षण म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टी या किती चुकीच्या आहेत ह्या तुलाही चांगल्या माहिती आहेत ना. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणत असते की हो, मला आता जाणीव होते मॅडम, तुम्ही जेव्हा मला हे सगळ्या गोष्टी सांगताय ना तेव्हा सगळं कळतंय मला. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यापासून सांगते. माझी एक मैत्रीण आहे, मला तिने ही कल्पना दिली की तू जर असं काही केलं ना तर मात्र तुझ्याशी अद्वैत बोलेल, तुला भेटेल आणि मग तुमच्या भेटणं वगैरे वाढेल आणि मग त्याच्यानंतर तुमचं लग्न वगैरे लागून जाईल, असं आता तिने मला सांगितलं होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं होतं. आता मलाही कळालं नाही मी काय केलं, परंतु हे सगळं मी याच्यासाठी केलं होतं. परंतु नंतरून माझ्या आईवडिलांना मी देखील खोटं सांगितलं होतं. घरातल्यांच्या देखील मनामध्ये ह्या सगळ्या खोट्या गोष्टी निर्माण झाल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये सुद्धा रोष होता. म्हणूनच त्याच्यानंतर मी ही केस मागे घेणार होते. परंतु नंतर काय झालं, कोणीतरी 2 माणसं आले. त्यावेळेस मात्र आता कला म्हणत असते कोण माणसं? तेव्हा मात्र ती मुलगी सांगू लागते की 2 माणसं आले, एक मॅडम होत्या आणि एक त्यांचा मुलगा होता. ते येऊन आम्हाला खूप सारे पैसे देऊन गेले. आता माझंही तोंड गप्प करावं लागलं मला, कारण की मी आता माझं तोंड उघडू शकत नव्हते, कारण की मी ऑलरेडी घरच्यांशी खोटं बोलले होते. घरच्यांना त्यांनी खूप सारे पैसे दिले आणि त्यांनीच वकील वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना पैसे दिले आणि अद्वैतला जेल बाहेर काढायचं नाही असंच ते म्हणू लागले. मग माझं मन खालीवर होऊ लागलं. मला तुम्हाला या गोष्टी खूप आधी सांगायच्या होत्या, परंतु मॅडम तुम्ही मला भेटलाच नाही. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं, मी तुला कसे भेटणार? अगं, तू काहीच्या काही आरोप करत होती. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणत असते की अहो, मी हे नव्हते करत, मला असं करायचं पण नव्हतं. हे सगळं मला आईवडिलांनी नंतरून जबरदस्ती करायला लावलं, कारण की मी आधी त्यांच्याशी खोटं बोलले होते की असं झालंय म्हणून. परंतु त्यांना कोणीतरी 2 माणसांनी ह्या सगळ्या गोष्टींची मदत केली आणि मग मात्र माझ्यावरती नाविलाज झाला, मला हे सगळं बोलावं लागलं. म्हणूनच आता मी हे सगळं तुमच्याबरोबर सांगते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की 2 माणसं कोण? तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते की मला नाही माहिती ते माणसं कोण आहे, परंतु माझ्या आईवडिलांना चांगलं माहिती आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की परंतु मी तुझ्या आईवडिलांशी जर बोलायला गेले तर त्यांचा माझ्यावरती ऑलरेडी इतका रोष आहे. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणत असते हो, मला आठवलं, ते सुद्धा काहीतरी चांदेकर ज्वेलर्सच होते आणि त्यांच्यातल्या एका मुलाचं नाव राहुल होतं आणि एका बाईचं नाव रोहिणी होतं.
तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय बोलतेस तू. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते की हो मॅडम, मला आठवलं ते बोलत होते ना फोनवरती, तेव्हा मात्र मला ते वकील बोलताना तर रोहिणी मॅडम असंच काहीतरी कंटिन्यू बोलत होते जेव्हा माझ्या केसबद्दल त्यांच्याकडे मी भेटायला गेले होते. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अच्छा असं आहे का, ठीक आहे, आता मला समजलंय की काय झालंय ते काय नाही झालं ते. तेव्हा मात्र हे बघ, तुला तुझी जर आब्रू वाचवायची असेल ना तर तुला कोर्टात आता हे सगळं सत्य सांगावंच लागणार आहे. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते की ठीक आहे, मी हे सगळं सत्य सांगायला तयार आहे आणि मला खरंच जाणीव झाली आहे मॅडम, मी किती मोठी चूक केली आहे. माझ्यामुळे कुणाचा तरी जीव जाणार होता आता आणि मला हे दुःख कधी आयुष्यभर सहन होणार नाही. परंतु मी आता माझ्या घरच्यांना जर हे सांगायला गेले ना तर घरचे मला ऑलरेडी मारून टाकतील आता या सगळ्या गोष्टींमध्ये. माझे घरचे खूपच वाईट आहेत आणि खूपच जास्त टोकाचे आहेत. ते तसे मला काही म्हणत नाही, ते एकदम नॉर्मल असतात, परंतु ते जर रागवले ना तर मात्र त्यांचा काही भरोसा नाही, हे मात्र मी तुम्हाला सांगते. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे, काही हरकत, दुपारी कोर्टामध्ये जे काही होणार आहे त्याच्यामध्ये तू आता सगळ्या काही गोष्टी सांगायच्या आहे, जे काही झालंय ते आता तू मान्य करायचं आहे, तुला काही याच्यातून दोष होणार नाही, तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. परंतु माझ्या नवऱ्याला तू मुक्त कर. अगं त्याची आई तिकडे रडून रडून अगदी बेहाल झाली आहे. तेव्हा आता तू याचा विचार कर. तेव्हा अगं माझ्यावरती आता एवढी तरी दया कर. असं जेव्हा आता कला म्हणत असते तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते की मला समजतंय मॅडम, माझ्याकडून खरी चूक झाली आहे, तुम्ही माझ्याकडे का माफी मागताय. अहो मी तयार आहे, मी हे सगळं बोलेल कोर्टात येऊन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा मात्र कलाला आता शेवटचा आशेचा किरण दिसलेला असतो आणि आता कला मात्र थोडीशी निश्चिंत झालेली असते. कलाला जाणीव झालेली असते की हो, माझ्या बाबतीत आता काहीतरी चांगलं घडतंय आणि देवा तुझा आशीर्वाद आहे, प्लीज या मुलीला कोर्टामध्ये येऊन हे सगळं काही सत्य आहे ते सांगू दे, माझ्या नवऱ्याला आता त्यातून मुक्त होऊ दे, असं मात्र आता कलाने केलेलं असतं. आता मात्र दुपारी सगळे कोर्टामध्ये आलेले असतात. रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावरला हसू बघून आता मात्र कलाला 100% खात्री झालेली असते. आता मात्र या सगळ्या गोष्टी कशा सिद्ध करायच्या असाच विचार आता मात्र कलाच्या मनात असतो. तेव्हा मात्र आता चोरून राहुल आणि रोहिणी हे त्या वकिलाला भेटायला गेलेले असतात, जो विरोधकांचा वकील असतो. मग आता कलाने त्यांचा व्हिडिओ काढून घेतलेला असतो. सोबतच जेव्हा त्या मुलीचे आईवडील आलेले असतात त्यांच्याशी सुद्धा हे दोघे बोलत आहेत आणि ते काय बोलत आहे हे सगळं आता बोलणं रेकॉर्ड हे कलाने गुपचूप केलेलं असतं. रोहिणी म्हणत असते की आता तो कसा चांदेकर खाली येतो ना तेच बघते मी, आणि अजिबात तो कधी खाली नाही आला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि एकदा की अद्वैत आतमध्ये गेला तर सरोज वेडी होऊन जाईल, मी तिला पूर्ण वेडं करून टाकेल आणि मात्र मग चांदेकरांची पूर्ण फॅमिली माझ्या ताब्यात, त्या खरेला सुद्धा मी हुसकून देईल. या सगळ्या गोष्टी आता ती बोलत असते तिथे आणि हे सगळं आता कलाने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. कलाने आता खूप मोठा पुरावा आता स्वतःकडे रेकॉर्ड करून घेतलेला असतो. मग कला आता त्या मुलीला भेटायला जाते. जेव्हा कला त्या मुलीला भेटते तेव्हा मात्र ती मुलगी म्हणते की ठीक आहे, मी जे काही आहे ते कोर्टात खरं खरं सांगेल. तेव्हा मात्र आता कोर्ट हजर झालेलं असतं. अद्वैतवरती गंभीर आरोप लागतात. समोरचे जे वकील असतात ते म्हणत असतात की जज साहेब, तुम्ही या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून असे कृत्य करण्याआधी बाकीच्यांचे हात 50 वेळा कापतील. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टींचं बोलणं आता ते वकील करत असतात. तेव्हा जज साहेब सुद्धा आता खाली बघत असतात. जज साहेबांना आता म्हणायचं असतं की तुमचं काय म्हणणं. तेव्हा मात्र आता ते जे दुसरे वकील असतात जे काही काम करत असतात ते मात्र काहीही बोलत नाही, कारण की त्यांच्याकडे दुसरा काही पॉइंटच राहिलेला नसतो. ते सुद्धा अगदी आता हारलेले असतात. हारलेलं फक्त एक व्यक्ती नसते, ती म्हणजे कला खरे. कला मात्र आता या गोष्टींमध्ये अजूनही हारलेली नसते. ते वकील म्हणत असतात दुसरे की आता मात्र कोर्टाचा वेळ वाया न घालवता लवकर काय तो आहे तो निर्णय घ्यायला हवा. आता बाहेर मोर्चे देखील सुरू झालेले असतात. अद्वैतला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे आता नारे लागू लागतात. जोरजोरात आता सगळीकडे मोर्चे सुरू असतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता मात्र कोर्टाचं लक्ष असतं ते बाहेरवरती. आता बाहेर खूप जास्त गर्दी झालेली असते. लोकांमध्ये आता गलत मेसेज पोहोचवलेला गेलेला असतो. अद्वैत चांदेकर तो सोन्याचा व्यापारी, त्याने एका मुलीवरती बलात्कार केला अशी आता डायरेक्टली सगळीकडे बातमी सुरू झालेली असते. सगळीकडे वाऱ्यासारख्या या गोष्टी पसरलेल्या असतात आणि सगळीकडे आता मात्र सगळीकडे आता मोर्चे निघालेले असतात. अगदी गाव बंदचा नारा सुद्धा पुकारला गेलेला असतो. आणि इतकं सगळं झाल्यानंतर मात्र आता अद्वैतला फारच वाईट वाटत असतं आणि अद्वैतला आता कुठेतरी असं वाटत असतं की आता मी काय वाचू शकत नाही. सरोजला देखील आता असं वाटू लागतं. आबा देखील आता टेन्शनमध्ये असतात. आता मोठ्यातला मोठा वकील सुद्धा काही करू शकत नव्हतो, कारण की आता या सगळ्या गोष्टींचे पुरावे आणि सगळ्या गोष्टी हे सांगत असतात की हे सगळं जे केलंय ते सगळं आणि फक्त हे
कोर्टामध्ये सगळीकडे कुजबूज सुरू झालेली असते. अद्वैतला शिक्षा मिळेल का, अद्वैतला शिक्षा मिळेल का. अगदी रिपोर्टर सुद्धा आलेले असतात. सगळे लोकांचं लक्ष फक्त आणि फक्त या केसवरती असतं. या केसचा निकाल काय होणार या गोष्टीवरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आणि ही केस किती भयानक आहे आणि या अद्वैतने इतका नराधमासारखा वागला, यामुळे आता मात्र अद्वैतवरती सगळ्या जनतेचा रोष असतो. आता मात्र कला पुढे येते आणि कला आता कोर्टामध्ये सांगू लागते, माझा नवरा निर्दोष आहे आणि मी हे कालही बोलत होते आणि आजही बोलत आहे. आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी स्वतः जिने आरोप केले, जिने स्वतः गुन्हा दाखल केलाय, ती मुलगी इथे येऊन बोलणार आहे. तेव्हा मात्र ती मुलगी तिथं आलेली असते आणि ती आता रडायला लागते आणि म्हणते की जज साहेब, मी आतापर्यंत जे बोलत होते ना ते सगळं दबावाखाली बोलत होते आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या खोट्या सांगितल्या. अद्वैत चांदेकर मला पहिल्यांदा खूप चांगला वाटला म्हणून मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, परंतु तो काय माझ्याशी जास्त काही कनेक्टच झाला नाही. नंतर मला माझ्या ह्या वाईट राक्षसी बुद्धीने मात्र हा निर्णय घेतला की त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा, जेणेकरून मला फक्त त्याला धमकी द्यायची होती आणि त्याच्यानंतर मला त्याच्याशी बोलायचं होतं. परंतु झालं मात्र वेगळंच. या सगळ्या गोष्टीचा आता त्याच्यावरती खूप वाईट परिणाम झालाय सर. आणि मला त्याच्यानंतर जे काही करावं लागलं ते सगळं रोहिणी मॅडम आणि राहुल सर यांनी माझ्यावरती दबाव आणला की तुला कोर्टामध्ये खोटं बोलायचंय, आम्ही तुला लागेल तेवढा पैसा देऊ. अहो, माझ्या घराचा डायरेक्टली लुक चेंज होऊन गेला सर. माझ्या घरच्यांनी या सगळ्या पैशांचं सगळं काही खर्च करून टाकले आणि या सगळ्या गोष्टी माझ्या फक्त आणि फक्त दबावाखाली झाल्या. मी मॉलेस्टेशनचा गुन्हा दाखल केला असं खोटं सांगितलेलं होतं घरच्यांना, कारण की मला खरंच झालंय असं सांगितलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे मात्र ह्या एवढ्या गोष्टी लयास गेल्या. आता मात्र त्या मुलीने सगळी कबुली दिलेली असते. सोबतच आता मात्र रोहिणी आणि राहुलचं नाव देखील काढलेलं असतं. सगळे हादरलेले असतात आणि रोहिणी राहुलच्या पायाखाली जमीन मात्र आता हलून गेलेली असते. आता मात्र मीडियामध्ये सगळीकडे सर्वत्र आता फक्त रोहिणी राहुलचंच नाव असतं आणि अद्वैतला मात्र निर्दोष सुटका मिळालेली असते. अद्वैतचा सगळा गुन्हा आता माफ झालेला असतो. अद्वैत पुन्हा घरी आलेला असतो आणि कोर्टातून मात्र आता तो निर्दोष मुक्तता करून आलेला असतो. कलाने मात्र हे सगळं खूप चांगलं केलेलं असतं. कलाचं खूप कौतुक होत असतं. अद्वैतने कलाला मिठी मारलेली असते आणि हे सगळं आता घरी आलेले असतात आणि सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो. सरोजला देखील खूप आनंद होत असतो, परंतु राग येत असतो तो फक्त रोहिणी आणि राहुलचा. दोघेही मात्र कुठेही दिसत नसतात. त्याच्यामुळे मात्र आता आबांना खूप राग आलेला असतो. आबांनी आता खूप मोठा एक निर्णय घेतलेला असतो. आता रोहिणी आणि राहुलला मात्र आता ते बाहेर काढणार असतात आणि मात्र आता रोहिणी आणि राहुल विरुद्ध सुद्धा एक गुन्हा दाखल करणार असतात. तर मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पार्ट 2 कमेंट देखील खाली करा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.